सर्वांचा धन्यवाद. आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिल्यामुळे काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की मीडियामध्ये एक प्रकरण खूप गाजत होता. ते आपले आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या बाबतीत. ते प्रकरण खूप गाजल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता माझ्यासाठी हे प्रकरण संपलेलं आहे, कारण मी माझ्या मुलाला सांगितलेलं आहे की तू याच्यातून बाहेर पड. इनिशियली त्यांनी जे सांगितलं होतं की 5 पार्टनर्स आहे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेतल्यानंतर आम्ही बँकेकडून लोन घेणार आहे. आणि काल त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं की त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट नकार दिला की मला आता याच्या बाबतीत बोलायचं नाही आहे, कारण माझ्यासाठी इश्यू संपलेला आहे. आदरणीय शिरसाट साहेबांसाठी हे संपलेलं असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी संपलेला नाही आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की शिरसाट साहेबांनी चांगलं काम करावं. आमचे पालकमंत्री आहे, जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी काम करावं. आणि त्यांनी बोलता बोलता हे पण सांगितलं की आता ज्यांना सखोलमध्ये जायचं आहे ते जाऊ शकतात, त्यांना जे काढायचे आहे ते काढू शकतात. तर माझ्याकडे तर काही राहिलेलं नाही आहे. तर मी म्हटलं की आपला आजचा जे पत्रकार आहे त्याला जिवंत करून काही इन्व्हेस्टिगेशन आपण करू. थोडा टाईम मिळेल. आपण थोडंसं मागे गेले आणि पत्रकारांना पुढे आणलं तर बरं होईल. पत्रकारांना पुढे घ्या. कसे दादा? हां, तर मी सखोलमध्ये गेल्यानंतर एक प्रकरण समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये थेट संजय शिरसाट साहेब आणि त्यांच्या परिवाराचं प्रकरण आहे. काय आहे की आमचे खासदार साहेब जे आहे ते दारूची दुकानं उघडत आहे. अनेक दुकानं त्यांनी उघडले. मग या पालकमंत्र्यांना वाटलं की ते दुकान उघडत आहे ते फॅक्टरी का नाही उघडत करून. तर MIDC शेंद्रामध्ये त्यांनी जागा घेतली आणि तिथे ते आपलं आता ते काय काय तयार करणार आहे, कारण मी दारू पीत नाही, दारूच्या विरोधात आहे, तर मला जास्त काही याच्या बाबतीत माहीत नाही. त्यांनी हे समजावून सांगावं की त्यांनी जे लँड घेतलेलं आहे शेंद्रा 5 स्टार इंडस्ट्रीयल झोनमध्ये, त्यांनी 21,275 स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे. ते बहुतेक मला असं वाटतं की 5 एकरचं जवळ लँड आहे, जे त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला सिद्धांत संजय शिरसाट यांना ते लँड देण्यात आलेली आहे MIDC कडून. आणि ते काय फॉर सेटिंग अप इंडस्ट्रियल युनिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स फॉर ॲब्सोल्यूट अल्कोहॉल, रेक्टिफाईड स्पिरिट अँड एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहॉल. बहुतेक आपण ही दारू पिणारे नसेल तर आपल्याला ही हे माहीत नाही. हां, तर हे लँड त्यांनी घेतलेली आहे. किती रुपयाला? तर 6,09,00,000 6,09,40,200 हे लँड त्यांनी घेतलेली आहे. आता लँड घेतली, इंडस्ट्री स्टार्ट करत आहे. काही त्याच्यामध्ये आक्षेप होऊ शकत नाही, कोणीही ते करू शकतं. पण इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते MIDC शेंद्राने ते लँडला ट्रक टर्मिनससाठी रिझर्व केलं होतं. ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व लँड होती. त्याला डिरिझर्व करून ते शिरसाट साहेबांना देण्यात आलेलं आहे.
आता त्याचा प्रोसेस काय आहे MIDC कडून, इकडची जे स्थानिक कमिटी असते ते स्थानिक कमिटी बसतं आणि ते निर्णय घेतात की आपल्याला हे डी-रिझर्व करायचे आहे आणि याला हे एम्युनिटी प्लॉट होतं, शेंद्राचा एम्युनिटी प्लॉट होता. हे सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शेंद्रामध्ये 2 एम्युनिटी प्लॉट्स ट्रक टर्मिनससाठी देण्यात आले होते. एक होता AM5, प्लॉट नंबर AM5, त्याचं क्षेत्र होता 42,000 स्क्वेअर मीटर. त्याच्यामध्ये 42,000, त्याच्यामध्ये 200 ते 250 ट्रक्स पार्किंग करण्याची सुविधा होती. रिझर्व होता एम्युनिटी प्लॉट ट्रक टर्मिनससाठी. दुसरा होता AM18, ज्याचं क्षेत्र होता 21,275 275 स्क्वेअर मीटर आणि हेही ट्रक टर्मिनससाठी शेंद्राच्या B आणि D सेक्टरमध्ये ब्लॉकमध्ये, आणि याच्यामध्ये 70 ते 80 ट्रक्स पार्क करण्याचा त्यांचा हे होता ट्रक टर्मिनससाठी. आता जेव्हा MIDC ला झोल करायचा आहे, मंत्र्याला खुश करायचं आहे, त्यांच्यासाठी नियम मोडायचे आहे, तर ते कशा प्रकारे करतात हे बघा की त्यांनी इकडची लोकल कमिटीने मुंबईला पत्र पाठवले की आपल्याला हे 21,275 स्क्वेअर मीटरचा जे ट्रक टर्मिनसचा जे प्लॉट आहे ते आपल्याला डी-रिझर्व करायचं आहे. आणि त्यांनी जे प्रपोजल पाठवलेलं आहे, RO Aurangabad has submitted a proposal of conversion of amenity area number AM18 at measuring 21,275 square meter into industrial use and with reference to the decision of the LAC, म्हणजे जी लोकल कमिटी असते, dated 3 June 2022, 3 June 2022, and subsequent request of the applicant. Request of the applicant म्हणजे applicant कोण? सिद्धांत शिरसाट, for allotment of a plot in शेंद्रा इंडस्ट्रियल एरिया. मग हे रिपोर्ट गेल्यानंतर जे एक दुसरी कमिटी असती स्टेट गव्हर्नमेंटची, मायनर मॉडिफिकेशन कमिटी, यांची मीटिंग झाली 24 ऑगस्ट 2023 ला. आणि त्यामध्ये त्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला की आम्हाला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे. जे ए सेक्टरमध्ये हे आहे ते सफिशियंट आहे, तर दुसरा जो ट्रक टर्मिनस आहे ते आम्हाला ते ए आणि शेंद्रा एरिया आपण बघितलं असेल तर खूप मोठा एरिया आहे आणि डेली ट्रक्स किती येतात आणि किती जातात, किती पार्किंग होतात. जेव्हा तुम्ही हे म्हणता की 42,000 स्क्वेअर मीटर्स मध्ये 200 ते 250 ट्रक्स पार्क होणार, हे तुम्ही लिहिलेले आहे. 42,000चं आपण 50% केलं तर किती होतं? 21,000. आता दुसरा प्लॉट जे होता ते 50%चा होता, 21,000 स्क्वेअर मीटर्सचा. म्हणजे 42,000 मध्ये तुम्ही 250 ट्रक्स पार्क करणार असेल तर त्याच्या 50% एरियामध्ये 600 ट्रक्स. पण त्यांनी रिझनिंग हे दिली की त्याच्यामध्ये 70-80 ट्रक्सच पार्क होणार होते, म्हणून आम्ही त्याला हे डी-रिझर्व करत आहे. त्यांनी ते डी-रिझर्व केले. आता कोणत्या आधारावर हे केलं की त्यांना फक्त एक रिझनिंग द्यायची होती की या 21,000 मध्ये फक्त 70-80 ट्रक्सच्या पार्किंग होते, म्हणून आम्हाला हे ते डी-रिझर्व करायचं आहे. ठीक आहे, ते त्यांनी पास केलं. पास केल्यानंतर आता इंटरेस्टिंग प्रामाणिक इच्छा आहे की आपण याच्या बाबतीत लक्ष घातलं. 2023 मध्ये ऑगस्टमध्ये हे डी-रिझर्व झालं. मग प्रायोरिटी लँड अलॉटमेंट म्हणजे प्राधान्याने हे लँड देण्यात यावं. कोणाला देण्यात यावं? तर सिद्धांत संजय शिरसाट. कशासाठी? कंपनी नेम काय आहे तर कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड. कॅमिओ CAMEO, कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड याच्यासाठी देण्यात यावं. आणि ते काय तयार करणार आहे तर केमिकल्स तयार करणार आहे, याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. लँड किती
किती पाहिजे त्यांना ऑगस्टमध्ये हे झालं डिरिझर्व. आणि लँड किती पाहिजे, जितकं लँड डिरिझर्व करण्यात आलं एक्झॅक्टली तितकंच लँड त्यांना पाहिजे. डिरिझर्व किती करण्यात आला 21,275. आणि साहेबांना लँड किती पाहिजे, तर लँड रिक्वायरमेंट आहे रिक्वायर्ड लँड साईज 21,275 स्क्वेअर मीटर्स. म्हणजे जितकं लँड डिरिझर्व तितकंच लँड साहेबांना पाहिजे. अच्छा, याच्यातून इंटरेस्टिंग माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काही नाही आहे. मुलांनी काय हे करायचं नाही का, पकोडे माझ्या मुलाला मी पकोड्याचा स्टॉल नाही साहेब, आपल्याला ही वेळ येणार नाही आहे. पकोड्याचे स्टॉल लावण्याची वेळ येणार नाही आहे. आणि तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. आता हे इंडस्ट्री एस्टॅब्लिश करण्यासाठी फॅक्टरी, दारूसाठी लागणारे जे काही केमिकल्स असतात, आता त्यांनी जे कंपनी रजिस्टर केले त्याच्यामध्ये वेगळं काही लिहिलेलं आहे की फूड प्रोडक्ट्स. कंपनी रजिस्टर करताना फूड प्रोडक्ट्स कोणता केमिकल स्पिरिट फूड प्रोडक्ट्स मध्ये येतात, अल्कोहोल कोणत्या फूड प्रोडक्ट्स मध्ये येते हे मला माहित नाही आहे. आता फायनान्स कुठून आणणार, बिट्स घेताना आम्ही काय 5 पार्टनर्स होते, 2.5 कोटी 3 कोटी 3.5 कोटी रुपये सगळ्यांचं हे होतं आणि मग आम्ही लोन घेणार होतो. हे प्रोजेक्ट कितीचं आहे, 105 कोटी 89 लाख 105 कोटी क्रोर्स 89 लाखचा प्रोजेक्ट. आता हे देताना आपल्याला असं नाही आहे की मी लँड घेतला आणि मी 200 कोटी रुपये लावणार आहे. तुमचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन काय आहे, किती असणार आहे. तर त्यांनी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लिहिलेलं आहे की फायनान्स अरेंजमेंट सेल्फ, आम्ही जे स्वतःचा फायनान्स करणार आहे, माझ्या वतीने जे स्वतःचा फायनान्स आम्ही देणार आहे ते किती आहे, तर 26 कोटी 47 लाख मी स्वतः देणार. संजय शिरसाट साहेब, सिद्धांत शिरसाट साहेबांचा डॉक्युमेंट आहे, ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, ते त्यांनी सबमिट केलेलं आहे. 26 करोड 47 लाख मी स्वतः देणार आहे. फायनान्स अरेंजमेंट बँक लोन किती घेणार आहे, तर 79 करोड 42 लाख. दोघांची बेरीज केलं तर टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट इज 10589 lakhs. म्हणजे कसं असतं, 105 कोटी 89 लाख. आता पत्रकार जीवन हे सगळं हे कॅमिओ डिस्टिलरीज हे रजिस्टर्ड झाली. कॅमिओ डिस्टिलरीज तुम्हाला असं वाटेल की मतलब विट्स तर काही नाही होतं याच्यामध्ये. हे जे जे खेळ खेळण्यात आलेले आहे ते कॅमिओ डिस्टिलरीज कंपनी जे आहे ते रजिस्टर्ड झाली 7 डिसेंबर 2022ला. 7 डिसेंबर 2022ला जेव्हा त्यांनी शेंद्राला सांगितलं की मला इथे लँड पाहिजे, त्यावेळी ते रजिस्टर्ड झाले. आता सेम डेट नाही आहे, पण त्याच वेळी जेव्हा आता आपल्याला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं, सगळं वाईटमध्ये असायला पाहिजे. किती द्यायचं आहे त्यांना, 26 करोड 47 लाख. तर त्यांनी त्याच्यामध्ये डायरेक्टर्स केले. 3 डायरेक्टर्स होते त्याच्यामध्ये. एक होते सिद्धांत संजय शिरसाट, दुसरी होती विजया संजय शिरसाट जे त्यांची मिसेस आहे, आणि तिसरे महाशय होते मोठे बिल्डर आहे भावेन भास्कर भाई अमीन. भावेन अमीन जे त्यांनी ते घर बांधले आणि तिथेच साहेब राहतात आपले, तेच बिल्डर आहे. ते डायरेक्टर होते याच्यामध्ये. कंपनी जेव्हा त्यांनी इन्कॉर्पोरेट केली, कशासाठी केले हे,
भावेन अमीनला याच्यामध्ये आणण्याचं कारण काय? कारण 26 कोटी तर आम्ही दाखवू शकत नाही आमच्याकडे आहे, कारण की आपण तर गरीब आहे. तर फायनान्शियल जे पेपर्स लागतं ते कुणाचे दाखवले? भावेन अमीनचे. आता हे मोठा बिल्डर आहे भावेन अमीन, आणि हे भावेन अमीन साहेब जे आहे ते डायरेक्टर होते. ऑगस्टमध्ये हे झालं डीरिझर्व. सप्टेंबरमध्ये त्यांनी तातडीने हे करा, अलॉट करा लँडचे. नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा लँड अलॉट झाली तर भावेन अमीन बाहेर पडले. ते डायरेक्टर राहिले नाही, ते फक्त कागदापुरती होते की डॉक्युमेंट दाखवण्यासाठी की माझा फायनान्शियल स्टेट हे बघा इतकं आहे. 6 कोटीचे लँड आपल्याला विकत घ्यायचे आहे, 6 कोटीपेक्षा जास्त, ते आम्ही यांच्या डॉक्युमेंटच्या आधारावर. आता हे अमीन साहेब काय केलं? भावेन अमीनने, चांगलं बिल्डर आहे, तर त्यांनी रिझाईन केलं. नोव्हेंबर 2023 मध्ये रिझाईन केलं, बाहेर पडले कंपनीतून. आता 2च डायरेक्टर्स राहिले. लेटेस्ट कालचा तुम्ही कंपनीचा हे घेतलं तर तुम्हाला कळेल की 2च डायरेक्टर्स राहिलेले आहे. आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांची पत्नी विजया संजय शिरसाट आणि दुसरं सिद्धांत संजय शिरसाट, हे याच्यामध्ये राहिले. प्रश्न हे येतो की जे आपण मी जेव्हा हे बोललो होतो की संजय बिट्स विकत घेताना 5 पार्टनर्स होते, त्यांनी पैसा इकट्ठा केले, 2-3 कोटी रुपये आणले आणि ते मग बँकाकडून घेणार होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलंच नाही की एक तर सिद्धांत शिरसाट होतं आणि दुसरं भागीदार जो होतं ते त्यांची पत्नी होती, ज्याच्यामध्ये त्यांनी रितसर 2.5 लाख रुपये त्यांनी टाकले होते. कॅनिओ डिस्टिलरीज मध्ये भागीदारी डायरेक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्या अकाउंटमधून 2 लाख रुपये टाकले. ज्या सिद्धांत मटेरियलनी बिट्स घेतली होती त्याच्यामध्ये त्यांची पत्नीही होती. म्हणून माझ्यासाठी हे संपलेलं आहे, नाही संपलेलं आहे, काही उत्तर द्यावं लागणार ना. पालकमंत्री आहे आपण, असं थोडी असतं की तुम्ही बोललं की प्रकरण संपलं. काही उत्तर द्या तुम्ही. पण तुमची पत्नी याच्यामध्ये भागीदार होती का नाही होती? होती. डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही तुमच्या ॲफिडेव्हिट मध्ये दिलेले आहे. तुमच्या जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहे. हे त्यांच्या ॲफिडेव्हिट आहे. त्या इलेक्शनच्या वेळी त्यांनी दिलेले आहे. डिटेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड्स, डिबेंचर्स, शेअर्स, कंपनीज, म्युच्युअल फंड्स अँड अदर्स अँड अमाउंट SD ग्रुप ऑफ कंपनी. SD ग्रुप म्हणजे जे बिट्स घेणारी कंपनी. आणि दुसरा कॅनिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड. 2 लाख रुपये मॅडमनी त्याच्यामध्ये टाकलेले आहे डायरेक्टर होण्यासाठी. हे सगळे डॉक्युमेंट्स सहित मी सांगतो. आता मॅडम बघा काय आहे की ठीक आहे, माझ्यावर हे आरोप करण्यात येईल की फॅमिलीवर कशाला गेलेले आहे. मी फॅमिलीच्या बाबतीत बोलत नाही. शी इज अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी. त्यांच्या मुलं काय केलं, त्यांची वाईफ काय केलेली आहे, लोक मला कळतील की तुम ठीक आहे उनके बारे में बोलणार का. त्यांचं शी इज अ डायरेक्टर ऑफ द कंपनी. आणि एका डायरेक्टरला जी गृहस्थ आहे म्हणजे शी इज अ हाऊसवाईफ. आणि हाऊसवाईफ म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा कुठून घेतं तर अजून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. संजय शिरसाट साहेबांचंच ॲफिडेव्हिट आहे. माझ्याकडे पैसे कुठून घेतात, माझी पगार काय काय करत होता, तर त्यांनी लिहिलेले आहे रेम्युनरेशन. संजय शिरसाटच्या बाबतीत रेम्युनरेशन फ्रॉम स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे जे पगार मिळतं आपल्याला 2 लाख 3 लाख 4 लाख मला माहीत नाही किती आहे. आता
स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि दुसरा म्हणजे बिझनेस इन्कम फ्रॉम बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अँड ॲग्रिकल्चर इन्कम, हे याच्यातून त्यांना पैसे मिळते. दुसरं म्हणजे विजया संजय शिरसाट यांना इन्कम कुठून येतं, तर बिझनेस इन्कम फ्रॉम बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स अँड ॲग्रिकल्चर इन्कम. आपल्याला माहित आहे का कोणतं बिल्डर मध्ये त्यांची पार्टनरशिप आहे? म्हणजे एका पब्लिक पोस्टवर असताना बहुतेक हे बिल्डर पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असेल, बहुतेक हे बिल्डर बीड बायपासचे फ्लायओव्हरचं जे मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांनी ते घेतलं असेल, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटचं कॉन्ट्रॅक्ट या बिल्डरला मिळालं असेल. अंग्रेजीमध्ये म्हणजे क्विक प्रो जे म्हणतं ना की आपण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असताना आपण आपला स्वतःचा फायदा करण्यासाठी हे सगळं जे करत आहे. आता माझी एक आपल्या मार्फत त्यांना हे आहे की कोणत्या बिल्डर मार्फत आपली पार्टनरशिप आहे ज्याच्याकडून आपल्यालाही पैसे मिळते. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स कोणकोणते घेतात आपण, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आणि ॲग्रिकल्चर इन्कम किती येतं. फक्त हे लिहिणं, इतकं लिहिणं. आता मग एका हाऊसवाईफला जिचं जे इन्कम दाखवण्यात आलेली आहे, विजया संजय शिरसाट यांची जे इन्कम आहे खूप सारे पेपर्स कोणी प्रश्न उपस्थित नाही, महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. आता 2019-20ला विजया संजय शिरसाटची इन्कम होती 15,25,062 रुपये. 2020ला ते वाढून झाली 22,32,368. 2021-22ला पुन्हा ते गरीब झाले. 22च्या ऐवजी 19,51,573. मग 22-23ला ऑलमोस्ट डबल झाली इन्कम, झाली असेल 42,83,426. आणि जे शेवटच्या लास्टचं हे होतं 23-24 मध्ये त्याची इन्कम किती होती, तर 25,20,603. 25 लाखाची वार्षिक उत्पन्न असणारे त्यांना बँक किती लोन दिलेलं आहे. बँकाचा नियम आहे किती लोन आपल्याला परतफेडही करायचं असतं ना, आपण केलं तर बँकांनी, युको बँकनी त्यांना लोन दिलं 5,65,33,644, ज्यांची इन्कम 25 लाख आहे. 25 लाख इन्कम आहे आणि युको बँकनी त्यांना लोन दिलेली आहे 2 वेळा. आता ते हे केलं तर 5,65,33,644. म्हणजे काहीतरी आपण गहाण ठेवलं असेल, काहीतरी दिलं असेल, मॉर्टगेज केलं असेल. आणि अनसेक्युअर्ड लोन्स म्हणजे जे मित्रांनी दिलं असेल, काही तुमच्याकडे जे काही असेल तर ते किती आहे, तर 6,91,19,370. म्हणजे हे सगळं सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड लोन्सला आपण हे ऍड केलं तर मॅडमच्या नावाने किती लोन आहे, तर 12,56,53,013 रुपये. मी आकडे सांगतो, आपण लिहा. 1,2,5,6,7,8,9,10
5653 हे इतकं लोन त्यांच्यावर आहे. आता हे जे एरिया आहे जिथे मी काल जाऊन आलो दारूच्या फॅक्टरीच्या, मला माहित नाही आहे ते, माझ्या माहितीप्रमाणे अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल, दारूला म्हणतो ॲब्सोल्यूट अल्कोहोल आणि स्पिरिट आणि केमिकल. शाळा उघडली असती तर समजले असते समाजासाठी काही चांगलं काम करायचं होतं. एक म्हणतं की दारूचे दुकान आहे, तर मी त्याच्यापेक्षा मोठा आहे ना, तर मी तर फॅक्टरीच उघडणार. जमीन घोटाळा म्हणजे आता जेव्हा MIDC डिरिझर्व करतं, टाउन प्लॅनिंगचा त्यांचं जे एक सिस्टम आहे की आपल्याला इथे एक गार्डन करायचे आहे, इतकं एक आपल्याला पार्क ठेवायचं आहे, इथे ओपन लँड ठेवायचं आहे. ॲम्युनिटी प्लॉट काय असतं की पार्किंग स्पेसेस असतं, गार्डन्स असतं, पार्क्स असतं, ओपन स्पेसेस असतं त्याच्यामध्ये, हॉस्पिटलसाठी आपण हॉटेलसाठी, रेस्टॉरंटसाठी, हे सगळे जे आहे ना ते ॲम्युनिटी प्लॉटमध्ये येतात. आणि जेव्हा हे नियमात नाही असं म्हणणं आहे, नियमात आहे कोणताही ॲम्युनिटी प्लॉट MIDC ते कन्वर्ट करू शकतं, त्याच्यामध्ये काहीही इलिगॅलिटी नाही आहे. जे आपले मागचे पालकमंत्री होते शिवसेनेचे सुभाष देसाई साहेब, त्यांनी पूर्ण चिकलठाणा विकून टाकला, पूर्ण चिकलठाणा. कोट्यवधी रुपये त्यांनी त्याच्यातून कमावले होते सुभाष देसाईने. मग त्यांनी मुंबईच्या एका पत्रकाराला सांगितलं होतं, मीडियाला बाईट दिले होतं की मी इम्तियाज जलीलच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार. 38 तासाच्या नंतर मी त्यांना ट्विट केलं की साहेब मी वाट बघत आहे, आपल्या मानहानीच्या नोटीस मला आतापर्यंत मिळाली नाही आहे. मग पुन्हा त्यांना आठवण करून दिली होती की साहेब आतापर्यंत माझ्याकडे नोटीस आली नाही. बहुतेक हे साहेब पण असंच तुम्हाला हे प्रतिक्रिया देतील, कारण त्यांचा जे स्वभाव आहे ना, काय वेळसारखं बोलतं ते, मी त्याच्यावर मानहानीचा दावा नको करा साहेब. प्रकरण खूप आहे, महागात पडेल, सगळे डॉक्युमेंट सहित सगळे डॉक्युमेंट. आणि काय आहे की वडापाव कशाला टाकायचे आपल्याला, माझा संपू द्या आणि तुम्हाला जितकं प्रश्न विचारायचे आहे. इतकं इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनी कोणाची आहे, त्यांच्या परिवाराची आहे, तर वडापावच्या स्टॉल टाकण्याची आवश्यकताच नाही आहे. मग हॉटेल घेणारे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. आता त्याच्यामध्ये काय काय काम होतं हे मलाही हे नाही आहे. शिरसाट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ते आली का बाहेर, म्हणजे इतकं मोठं असून सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्टर्स कोण कोण आहे, तर कशाला आपल्याला हे शिरसाट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये ही डायरेक्टर्स जे आहे हर्षदा संजय शिरसाट, तुषार संजय शिरसाट, म्हणजे सगळं परिवार इतकं मोठा असून सुद्धा वडापाव टाकण्याची काय आवश्यकता आहे. वडापाव गरीब लोकांसाठी आहे. साई सृष्टी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड, ठीक आहे, तुम्ही कंपनी स्टार्ट करा, त्याच्यामध्ये काहीही आम्हाला हे नाही आहे. याचे डायरेक्टर कोण आहे, सिद्धांत संजय शिरसाट, आणि एक दुसरं एक आहे स्वप्नील राजेंद्र बागडे. हे मोठे मोठे लोक आहेत. आता जे कॅमिओचं जे आपण दिलेलं आहे की कॅमिओ मध्ये आपण हे टाकणार आहे, तर मी MIDCला प्रश्न विचारतो की त्यांचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेले आहे, कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड इट इज इन्व्हॉल्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ अदर फूड प्रोडक्ट्स. अदर फूड प्रोडक्ट्सच्या नावाने तुम्ही कंपनी रजिस्टर केली आणि तयार काय करत आहे, अल्कोहोल फूड प्रोडक्ट मध्ये येत नाही साहेब, स्पिरिट फूड प्रोडक्ट मध्ये येत नाही. बहुतेक आपण हे केलं आणि याच्यामध्ये काही सबसिडी उचलायची असेल
काहीतरी पॉपकॉर्न तयार करू. तर हे सगळं प्रकरण जे आहे, आता माझी मागणी हे आहे की विट्समध्ये तुम्ही सांगितलं की मला आता काही देणं घेणं नाही आहे तुमचं देणं घेणं. तुम्ही जे 68 कोटी रुपये घेतलं तर आपला सेल्फ कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यावंच लागणार होता. 5 पार्टनर्स होते. आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते, त्याचं नाव सांगा. फक्त एकच नाव चाललेलं होतं, मी दुसरं नावही सांगितलं, त्यांच्या घरातले आहे. तिसरा, चौथा, पाचवा कोण होतं, मग त्याचं सेल्फ फायनान्सिंग. एक मर्तबा पकडे गए तर कलेक्टर महाशयचं जे माणूस आहे ते SDO ते म्हणतात आता 20 लाख रुपये आम्ही त्याचं फोरफिट करू. बारे वा, सगळं मदत केली. 2 कोटी रुपये हे लोकांनी खाल्ले याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी सेसाटांकडून ते सगळं मॅनेज करण्यासाठी. आणि हे झाल्यानंतर आम्ही 20 लाख रुपयाची फोरफिट करणार आहे. 2022-23 हे होतं असेसमेंट होतं. ते SDM ला विचारू का मी, तुमच्या घर 2022 रेटने आम्हाला विकता का तुम्ही? एप्रिसिएशन होतं. आता यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, डायरेक्टर्स 2च आहे, तिसरा नाही, चौथा नाही, पाचवा नाही, हे बोलण्याचा तुम्हाला हे काही राहिलेलं नाही आहे की 5 पार्टनर्स होते, आता आम्ही सगळं जमा करणार होतो 2-2 कोटी रुपये. नाही, 2च डायरेक्टर्स आहे. एक तुमचा मुलगा, दुसरी तुमची पत्नी. किती पैसे सेल्फ फायनान्स करणार होते तर 26 कोटी. आता हे जनतेला सांगून द्या की कुठून आणणार होते, कोण तुम्हाला लोन देणार होते, कोणत्या आधारावर देणार होते. सिद्धांतही आपण बघितलं असेल की त्याचा बँक बॅलन्स किती होतं करके. ठीक आहे, माणसांनी म्हणजे पुढे जायला पाहिजे आपण, पण असा अंधाधुंद कारभार, ज्यांची युको बँक कोणत्या आधारावर, मग कोणी गॅरेंटर झाले त्यांचे की ते 5.5 कोटी रुपयाचं लोन तुम्हाला मिळू शकतं का? तुम्ही विचार करा की 25 लाख तुमची वर्षाची इन्कम आहे, 5 कोटी रुपये तुम्हाला युको बँक देऊ शकतं का? तर हे जे सगळं प्रकरण आहे, मला काही होत नाही, मला काय करणार आहे, एकनाथ शिंदे माझे जवळचे आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर चष्मा घातलेला आहे, त्यांच्या चष्म्यावर पट्ट्या लागलेले आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र. तर याचे काही प्रश्न मी उपस्थित केलेले आहे की हे लँड फक्त आणि फक्त शिरसाट साहेबांच्या मुलाला देण्यासाठी ते डिरिझर्व करण्यात आलेलं आहे. माझी तक्रार इंडस्ट्रीज असोसिएशनच्या विरोधात सुद्धा आहे. फक्त नेत्यांना रिबीन कापण्यासाठी आणि त्यांच्या समोर लोटांगण करण्यासाठी नाही आहे. इंडस्ट्रीज असोसिएशनची जबाबदारी आहे की कोणत्या आधारावर तुम्ही डिरिझर्व करत आहे. आणि जे डॉक्युमेंट्स आपल्याला दिसत आहे त्याच्यातून स्पष्ट होतो की मागणी केली, शिरसाट साहेबांनी MIDC पूर्ण लागला कामाला आणि त्यांनी ते सगळं डिरिझर्व करून टाकलं. आणि MIDC करून अपेक्षा काय करू शकतो आपण? जे RO होते त्यावेळचे चांगले ऑफिसर होते, जे इलेक्शन मध्ये रिटर्निंग ऑफिसर पण होते, जे पहिले वाले होते. आता फक्त एक कनेक्शन मी सांगतो, जे समजा गिरासे साहेब रिजनल ऑफिसर होते. आता गिरासे साहेब इलेक्शन ऑफिसर होते. मी माझ्या सगळ्या तक्रारी, जे माझ्या विरोधात लढणारे भाजपचे कॅन्डिडेट होते, अतुल सावे साहेब, सगळे माझ्या तक्रारी त्यांच्या समोर गेले होते, इन्क्वायरी करत होते ते ऑफिसर. काही दिवसानंतर आम्हाला कळलं हेच गिरासे साहेब आता अतुल सावे साहेबांचे OSD झालेले आहे. आता तुम्ही बघा की कुणाकडून आम्ही अपेक्षा ठेवू. बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असेल याच्यामध्ये काही करायचं नाही, तू त्याच मंत्र्यांचा OSD हो. असं होतं का? झालं पण असं. आता माझी मागणी हे आहे की MIDC ने स्पष्ट करून सांगावं की कोणता कंपेलिंग रिझन होतं
की ज्याच्यासाठी तुम्ही हे डी रिझर्व केलं. आणि MIDCने दुसरं एक उत्तर आम्हाला हे द्यावं की मागच्या 3-4 वर्षापासून अनेक जे जेन्युन इंडस्ट्री उभे करायची होती त्यांना प्रामाणिकपणे त्यांनी MIDC कडे अर्ज केले होते की आम्हाला क्षेत्रामध्ये लँड पाहिजे. आणि त्यांना उत्तर देण्यात आलं होतं की आमच्याकडे 1 इंची जागा आता उपलब्ध आहे नाही आहे. 1 इंची जागा. आता MIDCने किती लोकांचे अर्ज असे आले होते आणि किती लोकांना सांगितलेले आहे की आमच्याकडे जागा शिल्लक आहेच नाही. मग हे तुमचे जवाई होते का की ज्यांच्यासाठी तुम्ही जागा तयार करून दिली की नाही ट्रक कुठेही उभे राहतील, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आणि माझी हात जोडून माझे पालकमंत्री साहेब त्यांच्याकडून अपेक्षा हे आहे की या प्रकरणामध्ये जे 24, 25, 26 कोटी रुपये आपण सेल्फ फायनान्स करत होते ते कुठून आणणार होते. कोण तुम्हाला या 2 डायरेक्टर्सचा बँक बॅलन्स आणि बँक शीट इतकी स्ट्रॉंग आहे की कोणत्याही बँकेने दिलं असतं 26 कोटी रुपये. मग एक तर तुम्ही ऍफिडेव्हिट मध्ये खोटं सांगितलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलाचं जे रिटर्न फाईल झालेलं आहे ते खोटं फाईल केलेले आहे. नाहीतर इतके पैसे कोणी देणार, कशा देणार. हे जे पैसे 12 कोटी जे मॅडमच्या नावाने आहे आणि त्याच्यामध्ये 7 कोटी रुपये जे अनसेक्युअर्ड लोन्स आहे ते कोणी दिलेले आहे, हँड लोन कोणी दिलेले आहे, सगळ्यांचा ट्रेल इन्कम टॅक्सनी घ्यावा. इन्कम टॅक्सनी त्यांना विचारावं की हे. तर आता सगळे एजन्सीज जे आहे ना, बहुतेक मला भीती हे आहे की इन्कम टॅक्स मला विचारतील की हे डॉक्युमेंट्स कुठून आणले. ईडी माझ्या घरी येऊ शकतं, तू कशाला हे प्रश्न. अच्छा, दुसरे कोणी असले असते तर CBI, ED, IT सगळे कामाला लागले असते. आता हे प्रकरणही आपण घेतलं ना विटचा, इतकं सोपं नाही आहे. म्हणजे पकडे गया तो नाही, मेरा नहीं है, कुछ भी नहीं, हम ठीक बंद कर दे रहे उसको फाईल, असं झालेलं आहे. म्हणजे एका अँटी करप्शन ब्युरोने कोणा अधिकाऱ्याला पकडायला गेलं, रेड हँडेड पकडलं त्याला आणि पकडल्यानंतर ते म्हणतात नाही साहब ये ले लो ना, पैसे वापस कर दे रहा मैं करके. असं प्रकरण झालेलं आहे. तर हे एक मोठं प्रकरण आहे. अजून एक 2-3 नेत्यांचे, मोठे नेत्यांचे प्रकरणच्या स्टडी करत आहे. थोडी चिंता हे आहे याच्यासाठी की आता आमदार नाही, खासदार नाही आहे, तर अधिकारी जितकं डॉक्युमेंट्स देण्यामध्ये जे आनाकानी करत आहे तर ते त्याच्या मागेही लागलेलं आहे. बहुतेक 4-8 दिवसामध्ये काहीतरी त्याच्यामध्येही निघेल आणि मग पुन्हा भेटू. आपले काही प्रश्न असतील तर भेटू.